आता 300चे 2 होणार ते सोड, आणि 2 आलेच पाहिजेत, हेच दोघं निवडून आले पाहिजेत. पण त्या शिवसेनेबरोबर धोका देऊ शकतात, शिवसेनेला नकली ठरू शकतात. तर तुम्ही जे आता त्यांचे अंधभक्त त्यांची पालखी उचलताय ना, त्यांची पण हालत हीच होईल. म्हणून हे कोणाच्याच हिताचं नाहीये. ही एकाधिकार जे त्यांचं एक मस्ती आहे, एक विधान एक निशाण आणि एक प्रधान. ते नड्डा बोलले होते की या देशात एकच पक्ष राहील. चालतोय तुम्हाला एक पक्ष? ही हुकुमशाही नाहीये. 400च्या वरती जागा यांना पाहिजेत घटना बदलण्यासाठी. नाहीतर 300च्या वरती जागा असताना सुद्धा तुम्ही 370 काढू शकलाच होतात ना. मग तेव्हा तुम्हाला बहुमताची गरज होती आणि बहुमत तुमच्याकडे होतं. आम्ही सुद्धा बरोबर होतो. काश्मीरचा 370 कलम काढताना आम्ही सुद्धा पाठिंबा दिला. इतर अनेक चांगल्या गोष्टींना आम्ही पाठिंबा दिलाच. पण बहुमत मिळाल्यानंतर तुम्हाला 400च्या पार, कारण तुमच्या डोक्यामध्ये किडा वळवळतोय घटना बदलण्याचा. हे माझं जाहीर वक्तव्य आणि तुम्हाला पटते की नाही तुम्ही मला सांगा. कारण गेल्या संसदेच्या अधिवेशनात भाजपच्या विरोधातले त्यांनी जवळपास 150 खासदार निलंबित करून टाकले. नुसते निलंबित नाही केले, निलंबित केल्यानंतर देशासाठी जे कायदे आणले त्या कायद्यावरती देशाच्या त्या सर्वोच्च मंदिरात, लोकशाहीच्या मंदिरात चर्चा व्हायला पाहिजे होती. अगदी इतर पक्षांची सुद्धा मतं त्याच्यात मांडली जायला पाहिजे होती. मग मतदानाला टाकून ते कायदे मंजूर करायला पाहिजे होते. पण यांनी समोरची संसद खाली करून टाकली आणि त्यांना पाहिजे ते कायदे मंजूर करून टाकले. हेच त्यांना उद्या करायचंय. कारण उद्या 400च्या वरती जाणार नाहीच. पण जर गेले तर समोर कोणी असता कामा नये. घटना बदलताना कोणाचाही आवाज असता कामा नये. जे रशियामध्ये पुतीननी केलं, जे इस्रायलमध्ये नेत्यानाहूनी केलं, आज नेत्यानाहू भोगतायत. तिकडे घराच्या बाहेर नाही, लोक संतापाचा वणवा पसरलेला आहे, रस्त्यावरती लोक उतरलेली आहेत. आणि जगातली सगळ्यात ही मोठी लोकशाही. अरे देशाचं स्वातंत्र्य मिळवताना आम्ही नव्हतो, आमचा जन्म नव्हता झाला, शिवसेनेचा पण नव्हता झाला, पण काँग्रेसचा झाला होता. काँग्रेस लढत होती. RSSचा झाला होता. 25 साली त्यांना 100 वर्ष होतील. स्वातंत्र्यपूर्व काळात RSS अस्तित्वात असताना सुद्धा RSS कधी स्वातंत्र्य लढ्यात उतरली नव्हती. काही न करता मिळालेलं स्वातंत्र्य हे आता गिळायला निघालेत. हे तुम्हाला मान्य आहे का? आणि म्हणून आम्ही काय करू? त्या नागेशने एक वचननामा दिलाच आहे. कुठे तो नागेशने एक वचननामा दिलाय. पण एक तुम्हाला सांगतो, हा एक नागेशचा वचननामा आहे आणि नागेश तुमच्या समोर आहे. उमेदवार बरोबर आहे ना? निवडून आणणार. पण एक तुम्हाला सांगतो, जसं मोदींची गॅरंटी आहे त्या गॅरंटीवर विश्वास ठेवणार का उद्धव ठाकरेच्या वचनावर? मी तुम्हाला वचन देतोय, इंडिया आघाडीचं सरकार आणल्यानंतर महाराष्ट्राची जी लूट चाललेली आहे ही लूट मी थांबवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचं लुटून गेलेलं वैभव मी परत महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या शेतकऱ्याला त्याचा हमी भाव मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मी पीक विम्याचा जो घोटाळा आहे, हजारो कोटी रुपये पूर्ण देशामध्ये या विमा कंपन्यांच्या घशामध्ये जात आहेत. मला तर काल कोणीतरी सांगितलं की या विमा कंपन्यांकडनं सुद्धा यांनी निवडणूक रोखे घेतले असतील तर फार भयानक आहे. मग एक तर असं महागाई वाढून पिलतायत, अप्रत्यक्ष करातून पिलतायत आणि निवडणूक रोख्यातून सुद्धा पैसे काढतायत. 8 ते 10 हजार कोटी रुपये यांनी आपल्याला माहितीच नव्हतं कधी त्यांच्या खिशात घातले. पण ही सगळी जी वचनं आहेत ही प्राथमिकता असेल. 2.5 वर्ष ही महाविकास आघाडीची होती आणि तुम्ही तुलना करा 2.5 वर्षाची आणि आता या 2 वर्षाच्या गद्दारीची. कोणतं सरकार तुम्हाला हवंय? आणि देशामध्ये परत मोदी सरकार हवंय का शेतकऱ्याचे अश्रू पुसणारं इंडिया आघाडीचं सरकार पाहिजे? एकाधिकार पाहिजे, हुकुमशाह पाहिजे की प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन चालणारं संमिश्र सरकार की जे देशाच्या प्रत्येक राज्याचा मान राखेल, सन्मान राखेल आणि देशाच्या नागरिकांची एक जी काय भावना आहे तिचा आदर राखेल असं सरकार पाहिजे. आणि असं इंडिया आघाडीचं सरकार पाहिजे असेल तर नागेश इकडे, तिकडे वसंतराव चव्हाण, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आवाहन करतोय. अरे एकच लक्षात घ्या फक्त की ज्या मोदी सरकारने
न्याय हक्कासाठी दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांना वाटेत खिळे टाकून तारेची कुंपणे टाकून अंगावरती बंदुका रोखून अडवलं, त्या मोदी सरकारला तुम्ही आता शेतकऱ्यांनी एकजुटीने पुन्हा दिल्लीचा रस्ता बंद करून त्यांना दिल्लीच्या बाहेर आता रोखावं लागेल. मोदीजी, तुम्ही तुमच्या सरकारची मस्ती दाखवली, शेतकऱ्याला येऊ दिलं नाही, शेतकऱ्याला त्याच्या राजधानीत येण्यापासून अडवलात. आता हा माझा महाराष्ट्रातला तमाम शेतकरी आणि देशातला तमाम शेतकरी म्हणून मतदान करेल आणि मोदी सरकारला दिल्लीच्या रस्त्यामध्ये अडवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.